घडणार आहे आयुष्यात ती चांगलंच घडणार आहे आणि जी काय घडतंय ती स्वामींच्या इच्छेनंच घडतंय त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे का नाही बहिणीनं आलो या खरं दुखदुखी लागली माग पोरांचा आता फोन आलता मग कुठं आहे कुठं नाही कुठं म्हटलं हाय कुर्डवाडीत म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही जेवण करा आणि बिंदास्त झोपा म्हणलं काळजी करू नका आणि यस तर ह्यांना काय परत सांगत होते ह्यांच्याच तोड नाही का मम्मी संग भांडणं करू नका मम्मी संग भांडणं करू नका येडवाकडं बोलू नका आणि मला पण सांगू दे पप्पा संग भांडणं करू नको पोरांचा जीव आहे व मनुष्यना पोरं बोलते ती किंवा काळजी करते ती म्हणून सांगते ती या नमस्कार बहिणीनो कसं चालू आहे भांग पाडाय तर निघालोय बघा झालंय संध्याकाळचं टायमिंग चाललोय आता झालं सगळं आवरलं पिशवी ही इथं घेतली ठेवून एकदम पोट एकदाच भरून घेतलंय आता 2-3 दिवस नाही जेवाय दिले तर फिकीर नाही ओकार लक्ष ठेवा काय हा संध्याकाळचं मित्रांनो आम्ही निघालोय आता बाहेर तुम्हाला तर माहित आहे आम्ही बाहेर जाणार आहे म्हणून सांगितलंय कुठं चाललोय कुठं नाही ते तुम्हाला माहितच आहे तरी पण आम्ही जातोय तिथं थोडाफार तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवीन कुठं चाललोय आमचा दौरा आहे जरा लांब लय म्हणजे जरा नाही लय लांब आहे आम्हाला जाण्या येण्यात 2 दिवस मोडणार आहे तर आता लेकरं घरी फक्त आहे ती ह्या वेळेस आहे सासू सासरे येणार आहेत पण ती कसं आहे जरा लेट येणार आहे ती पोरांपाशी आपल्या ती येऊन थांबणार आहे ती त्यामुळे पोरांना बी काय भ्यायची गरज नाही मागल्या वेळेस आम्ही जायच्या अगोदरच ती आली होती सासरे भाऊ आमच्या संग आलतं हे तर तुम्हाला माहितच होतं काय हो हे असं करते तर बघा हे सगळं सांगून ठेवते तर बघा बाहेर जाताना हो मागल्या वेळेस ती होतं यावेळेस कोण नाही आम्ही दोघंच चाललोय पण पोरांपाशी त्यांना सांगितलंय थांबायला इथं कारण आपल्या चित्राबाजा खांडवा लय आहे हो लय हाय हो काय करायचं खांडवा कमी करा म्हणलं करत नाही तर कुठं जायचं म्हणलं की अडचण येते त्या मग माझ्या आईला वडिलाला बोलून घ्यावं लागतंय इथला राडा आवरायला धारा काढायला शेणा घाण काढायला पेंडी टाकायला वैरणी टाकायला मग त्यांना बोलून घ्यावं लागतंय त्यामुळे मला कुठं जायचं जमत नाही बहिणीनं आता जायच्या आधी म्हशीची धार घेतली काढून शेणा कारण की म्हैस धार देत नाही सकाळ पोरांना म्हणलंय आपदून कुणाला तर बोलवून धार काढा बरं म्हणले ती पोरं नको वाटायला जायला पण कसं माहित आहे का एकदम महत्वाचं आहे जायला लागतंय कारण की गेल्याशिवाय ही नाही त्यामुळे जावं लागतंय अत्यंत गरजेचं आहे जाणं आपल्याला त्यामुळे जावं लागतंय बघा आवरलं सगळं सगळं म्हणजे सगळं घरातलं हे आवरलंय आता फक्त काय राहिलंय माहित आहे का पिशवी घ्यायची गाडीला चावी आहे बटन दाबायचं की निघायचं तर बहिणीनं जाताना त्रास होतोय भरपूर ही पण त्रास हाय प्रवासात सगळ्यालाच माहित आहे की प्रवासात त्रास किती होतो किती नाही पण आता जावं लागणार आहे चला मग तिथे गेल्यानंतर ना बघूया पुढचं कसं आहे कसं नाही होय दाजीच तर अवतार बघा किती गोड आहे कुठं पण जाऊ द्या बहिणीनं सदर साधं सुधर सदर अहो आपण हाय साधं राहतोय सिंपल गरीब आहे म्हणल्यावर गरीबासारखंच वागायचं गरीब असू द्या की व तुमच्या घरात आपल्याला फुकाटचा बाजीरावी करता येत नाही बरं का तुमच्या घरात आहे का ऐकून घेते का तुमच्या घरात तुम्ही किती खाताय किती नाही बघत नाही ती माणसाच्या अंगावर कपडा लता चांगला असला तर माणसाला जरा हे असतं पण ह्यांना किती पण सांगा ह्यांची सवय जाणार नाही सदर गंभळपणा असतं ह्यांचं सदर घाळपणा असतं बघा दादा कोंडके नाद करते का चाललोच बघ याला घेऊन कुठं राहायला अगो बाय तर बहिणीनं आता हाय आम्ही कुर्डवाडी मध्ये आता आलोया अजून रेल्वेला टायमिंग आहे 9:30 वाजता रेल्वे यायची आहे तोपर्यंत मग म्हणलं बसूया थोडं थांबूया इथं कारण की 1.5 तास अवकाश आहे अजून घरनं गडबड करून आलो बरं झालं लवकर आलो ती म्हणजे पंढरपुरात आलो की लगेच रेल्वे आलती पळत जाऊन तिकीट काढलं तसं बघा बसलूया काय चालू आहे तिकडे बघा काय नाही गावली आता इथनं एक आपली जागा बसाय भेटावं बाद झालं बाकीची काय अपेक्षा नाही कारण उभा राहून जर रातभर प्रवास करायचा म्हणलं तर ती अशक्य गोष्ट आहे आणि कसं आहे बाहेर जायचं म्हणल्यावर जरा दुगदुगी राहतेच थोडीफार कशी दुगदुगी आहे तेव्हा काय आपण आंधळा आहे का पांगळा आहे दुगदुगी राहायला आंधळ्या पांगळ्याचा विषय नसतो कसं असतं कधी आपण जास्त फिरत नाही हो त्यामुळे जरा वाटतंय की काय सुद्धा नाही बिनधास्त राहायचं सगळं स्वामींवरच सोपवायचं टेन्शन कुठल्या गोष्टीचं घ्यायचं नसतं या काय असेल जे काय घडणार आहे आयुष्यात ती चांगलंच घडणार आहे आणि जी काय घडतंय ती स्वामींच्या इच्छेनंच घडतंय त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे का नाही बहिणीनं आलो या खरं दुखदुखी लागली माग पोरांचा आता फोन आलता मग मी कुठं आहे कुठं नाही कुठं म्हणलं हाय कुर्डवाडीत म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही जेवण करा आणि बिंदास्त झोपा म्हणलं काळजी करू नका आणि यस तर ह्यांना काय परत सांगत होते ह्यांच्याच तोड नाही का
मम्मी संग भांडणं करू नका, मम्मी संग भांडणं करू नका येडवाकडं बोलू नका. आणि मला पण सांगू दे पप्पा संग भांडणं करू नको. पोरांचा जीव आहे व म्हणून शिना पोरं बोलते ती किंवा काळजी करते ती म्हणून सांगते ती. आता त्यांना काय माहित आहे सांगा, आपण आलोय कशासाठी काय एवढं काय त्यांना एवढं डिटेल माहिती नाही. एवढं काय पोराशीला आम्ही सांगत नाही. झालंय पहिल्यांदाच आम्ही लेकरांच्या जीवावर सोडून सगळं चाललोय सोडून शिना. चाललोय, त्यामुळे जरा मनात थोडस हे होतंय. काय नाही त्यांना तर म्हणलंय वैरण आणून घरी टाका आणि कुठलीच गुरु कुठं बांधू नका. अशी दावणीला वैरण टाका, निवांत राहा, नेऊ नका, निवांत राहा. उद्या दिवस शाळेला म्हणलं, उद्या त्यांच्या शाळेत तर मेन म्हणजे बघा पालक मीटिंग आहे. त्यांनी तर सांगितलं होतं तुमचं इकडलं कॅन्सल करा पण शाळेत या. तरी त्यांना म्हणलं सकाळी तुमच्या सरांना फोन करून सांगतो की कामानिमित्त आम्ही आलोय बाहेर, त्यामुळं परत एखाद्या दिवशी मीटिंगला हजर राहतो, पण उद्या काय राहता येत नाही. तर आता काय अजून सकाळ करते काय नाही सुद्धा करत नाही. ती पोरं कशी आहे ती बहिणीनं, माझी पोरं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ती कशी आहे ती कशी नाही. ती पोरं जबाबदारी घेऊन सगळं काय असेल ती व्यवस्थित पार पाडते, ती टेन्शन घेत नाही ती. पण कसं आहे माहिती आहे का, दाद्या झोपला का नाही, दाद्या लवकर उठत नाही किंवा म्हणजे बिनधास्त झोपतो, तसं वांकारचं नाही. रात्रीतनं 4-5 वेळा का होईना उठणार, बाहेर गुरं आहे ती का नाही ती बघणार, शरडं करडं बघणार. ही वांकारची सवय चांगली आहे का म्हणते ती की मोठ्याच्या जीवावर बारकं सोडून जाते ती. पण आमचं उलट आहे, बारक्याच्या जीवावर मोठं सोडून आलोय म्हणल्या का काम आहे आमचं. आमचं दादू असताना घाळ आहे व म्हणजे घाळ कसं बिनधास्त, आम्ही असू नसं बिनधास्त असतो गडी. पण आता येस तर तोंड केलं तर दोघांनी पण आधीच वाईट वाटतं. येऊ लेकरं कधी आपण सोडली नाही ते आपल्यापासून, जरी सोडली तर कोण ना कोण त्यांच्यापाशी असते, त्यामुळे भीती नसते. पण आज कसं झालंय, आता भाच्याला सांगितलंय, भाचा म्हणला मी त्यांच्यावर ध्यान देतो, पण भाचा काय त्याचं काम आलं म्हणजे ते पण जाणार हो रातभर तर आहे नाही. एवढी काय लेकरं बारकी नाही ती बहिणीनो, आता मोठी येते जाणते ती कडी घालून शिना निवांत झोपा म्हणलंय, जेवण करून शिना. उद्या काय आम्ही जरी आम्हाला उद्या रात उद्या पण आम्ही म्हणजे रिटर्न माघारी येणार. किती पण आम्हाला त्रास होऊ द्या पण आम्ही रिटर्न माघारी येणार. 11 वाजेपर्यंत घर पोहोचतो. आमचं काम तिथं सकाळी किती 12च्या आत आहे, तेवढं झालं म्हणजे फिरणार आहे. आणि काम काय आहे काय नाही तिथे गेलं तुम्हाला दाखवतो, तुम्हाला कळल. पण मागल्या वेळेस बी तुम्हाला असंच सांगितलं होतं की बाबा आम्ही जाणार आहे, कुठं जाणार आहे कुठं नाही तुम्ही बघा. पण कसं झालं, आमची पळापळी लय झाली आणि आम्ही असताना मागल्या वेळेस 5-6 जण असल्यामुळं आमची लय म्हणजे लय अपघात झाली तुम्हाला सांगायचं म्हणजे. त्यामुळं आम्ही तुम्हाला काय तिथलं सांगितलं पण नाही आणि दाखवलं पण नाही. पण ह्यावेळेस आम्ही दोघंच आहे, त्यामुळं गेल्या कुठं चाललोय कुठं नाही ते सगळं तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवतो, एकदम सविस्तर. कुठलीही न गडबड करता, कुठलंही न काय म्हणजे भीती मनात धरता, काही शंका नाही बहिणीनं. काय म्हणजे काय नाही, आपण गेलो का नाही म्हणजे पहिल्यांदा गेलो कुठल्याही ठिकाणी आपल्या मनात कसं कोण आपल्याला काय म्हणतंय का किंवा बोलतं का, हे अशी मनात शंका राहते. त्यामुळे काय होतं, मन चलबिचल होतं. या इकडे जरा इकडे, मला इकडे चौकशी करायला जायचंय, तिकडे कुठे जायचंय आपल्याला, तिकडे जायचंय. तर बहिणीनं चला बघूया रात्रीचा प्रवास कसा राहतोय कसा नाही. आणि मेन म्हणजे प्रवास व्यवस्थित व्हावा हीच आमची स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि व्यवस्थित होणार सगळं, काय अडचण येणार नाही. पहिल्यांदा नाही, त्यामुळे एवढं भ्यायची काही गरज नाही. कसं आहे, जरा फिरल्याशिवाय पण माणसाला कळत नाही बाहेरचं वातावरण कसं आहे, बाहेरची माणसं कशी येते. आपण काय करतो, घर सोडत नाही, त्यामुळे आपल्याला काहीच कळत नाही. तर चला मित्रांनो, आता सकाळी भेटू.